पालघरमध्ये घरगुती गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पाचबत्ती येथील हुतात्मा चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं। हातात फलक आणि बॅनर घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। सरकारचे करायचे काय, खालती डोकी वरती पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम थेट भारतावर होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला। भाजप सरकारने दिलेला भारत आत्मनिर्भर हा नारा सध्या पोकळ ठरत असल्याची टीका यावेळी करण्यात आली। महागाई, वाढलेले गॅस दर आणि सर्वसामान्यांवर वाढत चाललेला आर्थिक ताण याविरोधात काँग्रेसने जोरदार निदर्शने केली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। आंदोलनानंतर शासनाच्या प्रतिनिधींना निवेदन देत गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसने दिलाय। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतमजुराच्या घरामध्ये तर सर्वसामान्यांची लढाई आहे की आम्ही 140 कोटी जनता आता रस्त्यावर आली पाहिजे आणि आमची लढाई आता आपल्याला लढली पाहिजे। तुम्ही नक्कीच लढाला आगामी काळामध्ये येत्या 2 ते 4 दिवसामध्ये येत्या एक आठवड्यामध्ये ही दरवाढ मागे घेतली पाहिजे। नाही जर मागे घेतली तर पालघरच्या प्रत्येक गावामध्ये, पालघरच्या प्रत्येक नाक्यामध्ये, हे रेल्वे स्टेशन असू दे, बस स्टँड असू दे, ही गॅसची लढाई आमच्या महिला काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने तीव्र करण्यात येईल अशी मी आपल्या सर्व पालघरवासियांना ग्वाही देतो। आणि आता तुम्हीही मागे राहिलं नाही पाहिजे। ही लढाई आपली आहे, ही लढाई प्रत्येक शेतकऱ्याचे, शेतमजुराचे आहे, घरात बसलेले भाईंची आहे आणि टपरीवर वडापाव करणाऱ्या भगिनींची पाहिजे आणि आपल्या समस्या आता अशा पद्धतीने सोडवलं पाहिजे। हे साऱ्या अर्थाने गरीब आणि श्रीमंतांच्या लढाई होती। रिलायन्सवाल्यांनी धंदा करायचा, अदानीवाल्यांनी धंदा करायचा, हे वेगवेगळ्या देशामध्ये